हाय फ्रेंड्स, मुक्ता कविता या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण जाणार आहोत महाराज बागेत। पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या आवारामध्ये महाराज बाग उभारलेली आहे। बघा, रियाला किती घाई झालेली आहे। ती लवकर लवकर बागेत जाण्यासाठी तिकीट काढायला उभी राहिलेली आहे। मोठ्यांसाठी 40 आणि लहानांसाठी 20 रुपये दर निश्चित आहे। बाहेर हे किती छान स्टॉल्स लागलेले आहे खाण्यापिण्याचे। महाराज बागेच्या आवारामध्ये हे कोणतं बरं झाड आहे, किती छान फळं लागलेले आहेत। रिया आणि तिचे बाबा झूच्या दिशेने जात आहेत। किती छान हिरवागार परिसर आहे। बघा, सर्वात प्रथम आपल्याला शहामृग दिसले। आता पुढे छान हिरव्यागार रस्त्यावरून जाताना काय बरं दिसतं, ही मी यांच्या मागे मागे जात आहे। मागून आगगाडी येताना दिसली आपल्याला। आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी बघायला आलो आहोत। इथे फार छान पक्ष्यांच्या प्रजाती ठेवलेल्या आहे। आता खरा महाराजा दिसला। या महाराजामुळेच या बागेचे नाव महाराज बाग आहे। बघा, हा आपला राष्ट्रीय प्राणी वाघ किती छान डौलानं चालतो आहे। वाघाला बघण्यासाठी बरेच लोक महाराज बागेत येत असतात। आता पुढे हा पिंजरा आहे बिबट्याचा। 2 बिबटे बसलेले आहेत। बिबटे हे नागपूरच्या आसपासच्या जंगलात बऱ्याच प्रमाणात आहेत। आता हे 2 अस्वल आहेत। फार केसाळ अस्वल आहेत हे। रिया बघा, आता पुढे हरणांच्या पिंजऱ्याजवळ आलेली आहे। किती सारे हरणं आहेत। या हरणांना पिल्लंसुद्धा झालेली आहेत। ही समोरच्या झाडाची पानं तोडूनच रिया त्यांना खायला घालत आहे। बघा, हे हरण रियाकडेच बघत आहे। किती छान वाटतं ना हरणांकडे बघून। आता रिया आणि तिचे पप्पा पुढे मास्यांचं दालन बघायला जात आहेत। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मासोळ्या ठेवलेल्या आहेत आणि रिया हा खेळण्याचा आनंद घेत